मंडळी, आपण नेहमीच ऐकत असतो की हल्ली जे मार्केटमध्ये पनीर येतं ते बऱ्यापैकी भेसळयुक्त असतं। त्यामुळे मी नेहमीच पनीर घरी बनवते। घरच्या घरी एकदम सॉफ्ट असं पनीर बनवण्यासाठी इथे मी 2 लिटर फुल फॅट म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे। दूध गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं। दूध गरम होतंय तोपर्यंत इथे मी अंदाजे 3 ते 4 चमचे व्हिनेगर घेतलेलं आहे। आता ह्या व्हिनेगरला आपल्याला डायल्यूट करायचं आहे। व्हिनेगर एवढंच मी पाणी घेतलं। इथे व्हिनेगरच्या ऐवजी दूध फाडण्यासाठी तुम्ही लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेतलं। ही पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची। एक पातेलं घेऊन त्यावरती चाळण ठेवली आणि एक कॉटनचा रुमाल त्यावरती ठेवून घेतलेला आहे। दुसरीकडे दूध चांगलं गरम झालेलं आहे, त्यावरची साय मोडून काढायची आणि दूध सतत असं ढवळत राहायचं। साय जमा होऊ द्यायची नाही। दूध आता उतू यायला लागलेलं आहे आणि उकळायला सुद्धा लागलेलं आहे। या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम कमी केली आणि 3 ते 4 चमचे व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण घालून घेतलं। तळापासून दूध हलवून घेतलं। बघू शकता दूध आता फाटू लागलेलं आहे, पण हे दूध पूर्णपणे फाटलेलं नाही कारण बऱ्यापैकी दूध अजून पांढरं दिसत आहे। त्यामुळे उरलेलं जे पाणी आणि व्हिनेगरचं मिश्रण होतं ते सगळं यामध्ये घालून घेतलं। साईडच्या दुधाला हलकासा हिरवट पिवळसर कलर आला म्हणजे दूध व्यवस्थित फाटलेलं आहे। आता हे पटकन आपल्याला गाळून घ्यायचं आहे, नाहीतर पनीर जे बनतं ते एकदम रबरासारखं चिवट असं बनतं। थंड पाणी घालून 3 ते 4 वेळा व्हिनेगरचा वास पूर्णपणे जाईपर्यंत हे पनीर व्यवस्थित असं चोळून धुवून घ्यायचं। धुतल्यानंतर हे पनीर व्यवस्थित असं कापडामध्ये घालून पिळून घ्यायचं। शक्य होईल तेवढं पाणी यामधलं पिळून आपल्याला बाजूला काढायचं आहे, पण कितीही पिळलं तरी यामध्ये थोडंसं पाणी राहतंच। त्यामुळे हे हातानेच दाबून दाबून असं एका शेपमध्ये ठेवायचं आणि यावरती एखादी वजनदार वस्तू ठेवून देऊन साधारणतः 1.5-2 तास असंच ठेवायचं। साधारणतः 2 ते 2.25 तासात बघू शकता पनीर व्यवस्थित असं सेट झालेलं आहे। आता 2 लिटर दुधापासून आपल्याला किती पनीर मिळतं बघा, 330 ग्रॅम एवढं पनीर मिळालं। हे पनीर कट करून सुद्धा दाखवते। बघू शकता कुठेही या पनीरचा भुगा झालेला नाही। व्यवस्थित असे याचे क्यूब्स तयार होत आहेत। एकदम सॉफ्ट असं हे पनीर तयार झालं। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो सुद्धा करा। थँक्यू।